मुलांनो, गुड मॉर्निंग. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि विनाकारण बाहेर फिरू नका. त्याचप्रमाणे हात स्वच्छ धुवत राहा. काळजी घ्या, कारण महामारी अजून संपलेली नाही. कॉलेज केव्हा सुरू होईल त्याबाबतची सूचना तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल. सध्या मात्र त्याचा विचार न करता फक्त तुम्ही अभ्यास करायचा आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. हे व्हिडिओ लेक्चर मी रेकॉर्ड करत आहे, त्यामुळे तुम्हाला युट्यूबला जाऊनही ते पाहता येऊ शकेल. विषय अभ्यासाला घेतलेला आहे आपण मराठी युवक भारती इयत्ता 12वी. चला तर पाहूया आज आपण मराठी विषयातील कोणता घटक अभ्यासाला घेतलाय. भाग क्रमांक 4 मधील उपयोजित मराठी. उपयोजित मराठी याचा अर्थ व्यवहारामध्ये मराठी भाषेचा उपयोग कसा होतो, कुठे होतो आणि त्यामध्ये व्यवसायाच्या संधी कुठे आहेत, करिअर कसं करता येतं याबाबतचे काही घटक आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. उपयोजित मराठी आपण भाषिक व्यवहारात वापरतो, त्यामुळे भाषा हे आपल्या विचार, भावना, कल्पना यांच्या निर्मितीचे माध्यम आणि अभिव्यक्तीचे साधन आहे. आपण भाषा व्यवहारात वापरतो आणि भाषिक व्यवहारात वापरतो. आपल्याला एकमेकांशी बोलताना भाषेचा आधार घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे आपण आपले विचार आणि आपल्या भावना, आपल्या कल्पना याचं निर्मितीचं हे माध्यम आहे आणि आपण अभिव्यक्ती करू शकतो भाषेच्या सहाय्याने. त्याचप्रमाणे साहित्य, सामाजिक शास्त्रे, विज्ञान, तंत्रज्ञान यांचे ज्ञान भांडार भाषेत साठवले जाते. भाषा मग कोणती असो, मग ती इंग्रजी, हिंदी, मराठी, फ्रेंच, जपानी कोणतीही भाषा असो, की त्या भाषेमध्ये साहित्य, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सगळ्या प्रकारचं ज्ञान त्या भाषेत साठवलेलं असतं. त्यामुळेच भाषा हे व्यक्तीच्या समृद्धीचे आणि मानवी प्रगतीचे प्रमुख साधन आहे. म्हणूनच भाषा हे मानवाच्या विकासाचं साधन आहे आणि समृद्धीचं. मानव समृद्ध का झालेला आहे तर त्याच्या हातामध्ये ही भाषा आहे, त्याच्या मुखामध्ये ही भाषा आहे. म्हणून मनुष्य समृद्ध झाला आहे आणि त्याची मानवाची प्रगती पण झालेली आहे. म्हणजे मानवी समृद्धीचं आणि प्रगतीचं हे साधन आहे भाषा. आता भाषेमध्ये 4 कौशल्य महत्वाचे असतात पहा. त्यामध्ये श्रवण म्हणजे ऐकणं, कानाने ऐकणं. नंतर भाषण, संभाषण म्हणजे बोलणं, तोंडाने बोलणं, भाषण, संभाषण, संवाद करणं. नंतर वाचन, वाचनाचंही कौशल्य आणि शेवटी आहे लेखनाचं कौशल्य. भाषा कोणतीही असो, या 4 कौशल्यांना फार महत्व आहे. ही 4 कौशल्य आपण आत्मसात करत आहोत आणि या 4ही कौशल्याच्या सहाय्याने भाषा विकसित होते. मग ती कोणतीही भाषा असो, भाषेच्या माध्यमातून आपण संवाद साधतो, एकमेकांशी संवाद करतो, अभिव्यक्त होतो, आपल्या विचार, भावना व्यक्त करतो. त्याशिवाय अनेक ठिकाणी भाषेचे उपयोजन होते आणि या व्यतिरिक्त सुद्धा इतर अनेक ठिकाणं आहेत की तिथे भाषा उपयोगी आहे किंवा भाषेचा वापर करावा लागतो. आपण आत्मसात केलेल्या भाषिक कौशल्यांचा, शब्द भांडाराचा आणि अभिव्यक्ती कौशल्यांचा उपयोग जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये करता येणे म्हणजे भाषेचे उपयोजन होय. आता आपण भाषेचे उपयोजन म्हणजे काय, की आपण जी भाषा आत्मसात केलेली आहे त्या भाषेची कौशल्य, भाषिक कौशल्य असतात ही जी 4, की श्रवण, वाचन, भाषण आणि लेखन. ही जी भाषिक कौशल्य आहे त्याचा वापर, नंतर शब्द भांडार की प्रत्येक भाषेमध्ये शब्दांचा खजिना आहे, खजाना आहे तो, आणि अभिव्यक्ती करण्याचं कौशल्याचा उपयोग प्रत्यक्ष जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये करता येणं म्हणजे भाषेचं उपयोजन होय. पत्रलेखन, जाहिरात, बातमी लेखन, सूत्रसंचालन, अनुवाद, मुद्रित शोधन, ब्लॉग लेखन, रेडिओ जॉकी यासारखी जी साधनं आहेत किंवा यासारखे जे साहित्याचे प्रकार आहेत त्याचा व्यवहारात उपयोग होतो. यासारखी भाषेच्या उपयोजनाची क्षेत्रे सांगता येतात. आता भाषेच्या उपयोजनाची क्षेत्रे कुठे कुठे आहेत तर पत्रलेखन 10वी पर्यंत तुम्ही अभ्यासलेलं आहे. जाहिरात, बातमी लेखन, सूत्रसंचालन, अनुवाद, मुद्रित शोधन, ब्लॉग लेखन, रेडिओ जॉकी हे 11वी मध्ये अभ्यासलेले टॉपिक आहेत, आपण घटक आहेत. इथे भाषेचा उपयोग होतो.
समाजाच्या विकासाबरोबर आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर भाषेच्या उपयोजनाची क्षेत्रे अधिकाधिक व्यापक आणि विविधांगी होत आहेत. जसजसा समाजाचा विकास होतो, गतिमान समाजाचा विकास होतो, प्रगती होते आणि माहिती तंत्रज्ञानाचा तर स्फोट झालेला आहे. आजच्या काळामध्ये माहिती तंत्रज्ञानाची प्रगती झाली, त्याबरोबरच भाषेच्या उपयोजनाची क्षेत्र वाढली. तुम्ही आजच्या काळामध्ये पाहता इंटरनेटवर विविध साहित्य प्रकार असतील किंवा विविध कार्यक्रम असतील, रेडिओ टीव्ही असेल किंवा इतरही संपर्क माध्यम असतील, तिथे भाषेचा अतिशय व्यापक आणि विविध अंगाने उपयोग होत आहे. त्यामधून व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. व्यवसाय करिअर करण्याच्या संधी तिथे उपलब्ध होत आहेत, हे पण आता लक्षात घ्यायला पाहिजे. 12वीच्या वर्गात आपण भाषेच्या उपयोजनाशी संबंधित मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल, वृत्तलेख या 4 घटकांची ओळख करून घेणार आहोत. मग 12वी मध्ये तुम्हाला कोणकोणते उपयोजित मराठीचा प्रकार आहे, तर त्यातला पहिला प्रकार आहे मुलाखत, की जो आज आपण अभ्यासणार आहोत. दुसरा प्रकार आहे माहितीपत्रक, तिसरा अहवाल आणि 4 वृत्तलेख. या 4 घटकांची ओळख आपल्याला या वर्गामध्ये करून घ्यायची आहे. आता पाहूया आपण मुलाखतीची थोडक्यात माहिती घेऊया. आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या, उत्तुंग म्हणजे खूप मोठी कामगिरी केलेल्या एखाद्या क्षेत्रात एखाद्या व्यक्तीने खूप मोठी कामगिरी केलेली असेल, कर्तृत्वाचा ठसा, त्याचं कार्य इतकं मोठं असेल की त्याने ठसा उमटवला असेल त्या क्षेत्रामध्ये, कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या किंवा आदर्शवत जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या मुलाखती आपण वर्तमानपत्रात वाचतो. मग आपण वर्तमानपत्रात वाचतो किंवा टीव्हीवर पाहतो किंवा रेडिओवर ऐकतो की अतिशय उत्तुंग असं कार्य केलेलं असेल किंवा आदर्शवत एखादी व्यक्ती जीवन जगत असेल, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला असेल, अशा व्यक्तीच्या मुलाखती आपण वर्तमानपत्रात वाचतो, रेडिओवर ऐकतो, दूरदर्शनवर पाहतो. मुलाखत घेणे हे एक वेगळे कौशल्य आहे. म्हणजे कुणाची तरी मुलाखत घ्यायची तर हे कौशल्याचं काम आहे आणि तेच आपण अभ्यासणार आहोत. आणि त्यामधून चांगल्या व्यावसायिक संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. व्यवसाय करण्याची संधी तिथे आहे. मुलाखतीचे स्वरूप कसे असते, मुलाखतीसाठी काय काय पूर्वतयारी करावी लागते, प्रत्यक्ष मुलाखत घेताना कोणकोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे लागते, इत्यादी संबंधीचा अभ्यास आपण मुलाखत या घटकात करणार आहोत. मग कला शाखेच्या विद्यार्थ्यांना विशेषतः की या क्षेत्रामध्ये करिअरची संधी आहे, मग अशा प्रकाराचा तुम्ही अभ्यास अधिक करायला पाहिजे की मुलाखत कशी घ्यायची, मुलाखत घेताना पूर्वतयारी काय करायची, मुलाखत घेत असताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या, बोलायचं कसं, वागायचं कसं, प्रश्न कसे विचारायचे, या सर्व बाबींचा अभ्यास जर केला तर व्यवसायासाठी संधी निर्माण होऊ शकते. म्हणूनच आपण मुलाखत हा उपयोजित मराठीचा प्रकार अभ्यासणार आहोत. त्यामुळे मुलाखतीकडे चिकित्सकपणे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्यामध्ये विकसित होईल आणि मग तुम्ही रेडिओवर, टीव्हीवर किंवा जिथे संबंधित मुलाखती असतात, चालू असतात, त्या तुम्ही पाहिल्या पाहिजेत. तुमचा एक दृष्टिकोन निर्माण होतो. या मार्गाने वाटचाल करत गेल्यास आपणही उत्तम मुलाखतकार होऊ शकाल. आणि तुम्ही जर अशा प्रकारे या घटकाचा अभ्यास केला तर तुम्ही देखील कोणाची तरी छानशी मुलाखत घेऊ शकता. मुलाखती या दूरदर्शनवर, आकाशवाणीवर, वर्तमानपत्रात, साप्ताहिकात अथवा मासिकात सहजपणे पाहायला, ऐकायला, वाचायला मिळतात. सर्वत्र मुलाखती आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही काही या बाबीशी नवीन नाहीये. त्यांचा शोध घेऊन त्या पाहाव्यात, ऐकाव्यात अशी अपेक्षा आहे. आणि मग तुम्ही स्वतः ते ऐकलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, म्हणजे तुमचा सराव होईल. दुसरा घटक आहे माहितीपत्रक. माहितीपत्रक म्हणजे काय ते थोडक्यात पाहू. बाजारातील विविध वस्तू आणि सेवा या संबंधीची माहिती पत्रके आपण जवळजवळ दररोज पाहतो, वाचतो आणि गरजेनुसार त्या माहितीचा उपयोग करतो. माहितीपत्रक की तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये एखादा कागद येतो, त्यावर माहिती लिहिलेली असते की नवीन हॉस्पिटलचं उद्घाटन झालंय किंवा नवीन हॉटेल खोललंय किंवा नवीन क्लासेस सुरू झालेले आहेत. अशा प्रकारची माहिती पत्रकं येतात की नवीन कॉलेज सुरू झालंय, तिथे प्रवेश घ्या, अशा प्रकारची माहिती पत्रकं येतात. माहिती पत्रकातील मजकूर स्पष्ट असतो, नेमका, समजण्यास सोपा असून त्याची मांडणी विशिष्ट प्रकारे केलेली असते. ते लेखनाची एक पद्धत आहे. माहिती पत्रक लिहिण्याची पद्धत आहे, त्याची मांडणी आहे, त्याचं तंत्र आहे, कौशल्य आहे. आणि म्हणूनच माहिती पत्रकाचे नेटके लेखन हे तंत्र आहे, एक
टेक्निक आहे ते नेटकट टापटिपीने व्यवस्थित थोडक्यात मांडणी ते अवगत करून घेतले तर मराठी भाषेच्या उपयोजनातून चांगल्या व्यावसायिक संधी आपणास नक्कीच मिळू शकतात. मग याची माहिती पत्रक तयार करण्याचं काम तुम्हाला मिळू शकतं जर तुम्ही यामध्ये कौशल्य प्राप्त केलं तर. माहिती पत्रकाचे स्वरूप कसे असते, ते कसे तयार केले जाते या संबंधीचा तपशील आपणास माहिती पत्रक या घटकातून मिळतो. आणि मग या घटकात आपण शिकणार की माहिती पत्रक कसं तयार करायचं. त्यानुसार तुम्ही नमुन्यादाखल काही माहिती पत्रके तयार करून पाहू शकाल आणि नमुना म्हणून तुम्ही याचा सराव करायचा आहे, माहिती पत्रक तयार करून पाहायचं आहे. तिसरा यातला घटक आहे उपयोजित मराठी मधला अहवाल. अहवाल म्हणजे काय तर शाळा असो, महाविद्यालय असो, शासकीय कार्यालय असो वा एखादी खाजगी संस्था असो, त्या ठिकाणी विविध स्वरूपाचे समारंभ कार्यक्रम आयोजित केले जातात. तुम्हाला माहिती आहे शाळा कॉलेजमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात, सांस्कृतिक असतात किंवा शैक्षणिक असतात किंवा खेळाचे असतात, जयंत्या पुण्यतिथ्या असतात, असे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. ते कार्यक्रम संपन्न झाल्यावर त्या कार्यक्रमाचे अहवाल लिहिले जातात. अहवाल म्हणजे तो कसा कार्यक्रम झालेला आहे याबाबतची दिली जाते किंवा तिथे लिहिली जाते. संपूर्ण कार्यक्रमाचा अहवाल, जसं बातमी लिहिली जाते तसं कार्यक्रमाचा अहवाल लिहिला जातो. संस्थेच्या आवश्यकतेनुसार आणि कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार अहवाल लिहिणे हे एक प्रकारचे कौशल्य आहे की संस्थेची गरज कशी आहे. मग ती शैक्षणिक संस्था असेल किंवा सामाजिक संस्था असेल, त्या आवश्यकतेनुसार आणि कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे त्यानुसार अहवाल लिहावा लागतो. ते एक कौशल्य आहे. अहवाल लेखनाचा उपयोग करून घेतलेला परिचय तुम्हाला भावी जीवनात निश्चितपणे उपयोगी ठरू शकतो. आणि मग जर तुम्ही कुठे अशी अहवाल लेखनाची वेळ आली सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला, तर अहवाल लेखन कसं करायचं हे शिकलात तर ते काम भविष्यात तुम्हाला नक्की जमू शकेल. त्यामुळे विविध स्वरूपाचे अहवाल वाचून कसे समजून घ्यावेत आणि संधी मिळाल्यास अहवाल कसे लिहावेत याचे मार्गदर्शन या घटकात आणि सोबत दिलेल्या नमुन्यातून मिळेल. आणि म्हणूनच मग अहवाल कसा लिहायचा हे आपल्याला या घटकामध्ये शिकायचं आहे. पुढचा प्रकार आहे चौथा, वृत्तलेख. वृत्तलेख, वृत्त म्हणजे बातमी, बातमी म्हणजे त्याला न्यूज म्हणतात की नाही, NEWS. N म्हणजे नॉर्थ, W म्हणजे वेस्ट, E म्हणजे ईस्ट आणि S म्हणजे साऊथ. चारही दिशांच्याकडून येणारी माहिती बातमी त्याला म्हणतात. इयत्ता 10वी मध्ये आपण बातमीचे स्वरूप पाहिले. 10वीला तुम्हाला होतं बातमी. बातमी म्हणजेच वृत्त होय. बातमी अगदी नेमक्या शब्दात संक्षेपाने शब्दांकित केली जाते. बातमी अगदी छोटी असते, म्हणजे मोठी जरी घटना असेल तर ती बातमी थोडक्यात लिहिली जाते. संक्षेप म्हणजे थोडक्यात. बातमीमधील माहितीच्या पलीकडे त्या बातमी संबंधीचा बराचसा तपशील शिल्लक राहतो आणि कित्येक वेळेला बातमी थोडक्यात असते पण त्यामध्ये अधिक तपशील असतो, तो शिल्लक राहिलेला असतो, तो काही बातमीमध्ये लिहिला जात नाही. त्या संबंधी वाचकांना कुतूहल वाटत असते आणि मग वाचकांना असं वाटतं की आणखी काय असेल त्यामध्ये, असं कुतूहल वाटतं. त्या बातमीवर आधारलेल्या ज्या लेखातून त्या कुतूहलाची पूर्तता होते तो असतो वृत्तलेख. म्हणजेच बातमीवर आधारित बातमी अधिक मोठ्या स्वरूपात लिहिणं, विस्तारित स्वरूपात लिहिणं, त्याला म्हणायचं वृत्तलेख. आजकाल वृत्तलेखाला फीचर, वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये फीचर शब्द आहे, लक्षात ठेवा. हा फीचर फार महत्व प्राप्त झालंय आजच्या काळामध्ये. वृत्तलेखाला फार महत्व आहे फीचरला. वृत्तलेखा संबंधीच्या घटकामधून आपणाला या संबंधीची अधिक माहिती मिळेल. आता तालुका पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत वर्तमानपत्राचे विश्व विस्तारले आहे. वर्तमानपत्राचं विश्व किती मोठं झालंय तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. म्हणजे या क्षेत्रात सुद्धा व्यवसाय करण्याच्या वेगवेगळ्या संधी मिळू शकतात. आता पाहूया आपण शेवट काय आहे. वरील 4 घटकांमध्ये भाषेच्या उपयोजनाचे स्वरूप हे घटकांच्या प्रकारानुसार कसे बदलते हे अभ्यासता येते. आता हे जे 4 घटक आहेत त्या 4 घटकामध्ये भाषेचा उपयोग कसा करायचा, उपयोजन कसं करायचं, हे स्वरूप बदलतंय. प्रकार बदलला की स्वरूप बदलतंय आणि हे आपण अभ्यासणार आहोत. मुलाखतीमधून प्रश्नोत्तराच्या सहाय्याने मुलाखत देणाऱ्याकडून माहिती काढून घ्यायची असली तरी ती अगदी वस्तुनिष्ठ आणि रुक्ष नसते. म्हणजे मुलाखत घेताना मुलाखतकार प्रश्न विचारतो, त्यातून जी माहिती मिळते
ती अगदीच काही सत्य, वस्तुनिष्ठ आणि वृक्ष म्हणजे अशी कोरडी कोरडी नसते. त्या मुलाखतीमध्ये विनोद, लालित्य आणि खुमासदार भाषा शैलीतून विविध रंग भरता येतात. म्हणजे मुलाखत सुद्धा अगदी हसत खेळत, हलकी फुलकी, विनोदाने भरलेले, खुमासदार, खमंग करता येऊ शकते. मात्र अहवाल लेखनात प्रामुख्याने औपचारिक स्वरूपाच्या भाषेचा अवलंब केलेला असतो. पण अहवाल लिहिताना मात्र विनोदाचा किंवा हलक्या फुलक्या भाषेचा वापर, कारण ते औपचारिक स्वरूप असतं, संस्थेचा तो अहवाल असतो म्हणून. माहिती पत्रकात सुद्धा औपचारिक आणि वस्तुनिष्ठ माहिती दिलेली असते. माहिती पत्रकामध्ये सुद्धा औपचारिक आवश्यक तेवढीच माहिती दिलेली असते की कॉलेज, नवीन कॉलेज सुरू झालंय तिथे प्रवेश घ्या, किंवा शाळा सुरू झालीये प्रवेश घ्या, असं जर माहिती पत्रक असेल, किंवा डॉक्टरच्या दवाखान्याचं जर उद्घाटन असेल ते माहिती पत्रक असेल, तर ते थोडक्यात औपचारिक असतं, आटोपशीरपणे मांडलेलं असतं. मात्र त्याची वेगळी आणि आकर्षक मांडणी वाचकांचे लक्ष वेधून घेते. पण त्या मांडणी इतकी सुंदर असते की लक्ष वेधून घेतं. वृत्तपत्रे बातमीसारख्या केवळ वस्तुनिष्ठ नसतो. वृत्तलेख जो आहे तो बातमीसारखा फक्त वस्तुनिष्ठ नसतो, तर लालित्य, उपरोध, उपहास, विनोद, हलकी फुलकी उदाहरणे यामधून तो वाचनीय स्वरूपात वाचकांपुढे येतो. मग बातमी छोटी असते, त्यावरून वृत्तलेख केला जातो. वृत्तलेखामध्ये मात्र उपहास, उपरोध, टीका, टिप्पणी, विनोद, हलकी फुलका उदाहरणं या स्वरूपात वाचकांसमोर तो मांडला जातो. या घटकांच्या अभ्यासातून तुम्हाला तुमच्या आवडीच्या घटकासंबंधीचा अधिक अभ्यास करून त्या संदर्भातील व्यावसायिक संधी मिळवता येतील. मग हे घटक अभ्यासल्यानंतर यातला कोणता घटक तुम्हाला आवडतो त्या घटकाचा अधिक अभ्यास करायचा, आणि पुढच्या काळामध्ये भविष्यात तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करता येऊ शकतो, करिअर करता येऊ शकतं. आता आपण पाहूया पहिला उपघटक जो आहे मुलाखत. मुलाखतीला इंग्रजीमध्ये म्हणतात इंटरव्ह्यू. याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. पहा, प्रास्ताविक. वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यमांमध्ये सातत्याने मुलाखती वाचायला, ऐकायला, पाहायला मिळतात. पहा, आपल्याला वाचायला, ऐकायला, पाहायला मुलाखती कुठे कुठे मिळू शकतात? वाचायला मिळतील वर्तमानपत्रे, मासिके, दिवाळी अंक इथे. ऐकायला कुठे मिळतील? तर आकाशवाणीवर किंवा टीव्हीवर पण. आणि पाहायला टीव्हीवर किंवा मोबाईलवर तुम्हाला ते पाहायला इंटरनेटवर सगळं मिळू शकतं. मुलाखत या अरबी शब्दावरून मुलाखत हा सर्वांना परिचित असलेला शब्द तयार झाला आहे. मुलाखत हा शब्द कसा तयार झाला? तर अरबी शब्द आहे मुलाकात. मुलाकात म्हणजे भेटगाठ, भेटणं, मुलाकात. त्यावरून मुलाखत असा शब्द तयार झाला. सभा, संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रमामध्येही प्रकट मुलाखती होत असतात. म्हणजे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा संमेलनामध्ये प्रकट मुलाखती होत असतात. समोरासमोर बसलेला मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा. अशा मुलाखतींमधून व्यक्तीच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा वेध घेतला जातो. आणि मग मुलाखत घेणारा त्या प्रकारचे प्रश्न विचारतो मुलाखत देणाऱ्याला. त्याच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा आलेख वाचकांसमोर किंवा पाहणाऱ्यांसमोर तो मांडतो. मुलाखत घेणे आणि देणे हे खूपच कौशल्याचे काम असते. मुलाखत घ्यायची असेल तरी कौशल्य आहे, आणि मुलाखत द्यायची असेल तरी सुद्धा खूप कौशल्याचे काम आहे. अलीकडे तर मुलाखत घेणे या गोष्टीला मोठ्या प्रमाणात व्यावसायिक महत्व प्राप्त होत आहे. आणि मुलाखत घेणं हे सुद्धा खूप एक कौशल्याचं उत्कृष्ट काम आहे. त्यामध्ये करिअर करता येऊ शकतं. म्हणूनच मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, म्हणजे मुलाखत घ्यायची त्याच्या अगोदर काय काय करावं लागतं त्याला पूर्वतयारी म्हणायचं. मुलाखत कशी घ्यावी म्हणजे कशी घ्यायची? नोकरीसाठी, एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठी मुलाखत कशी द्यायची, म्हणजे मुलाखत द्यायची कशी नोकरी मिळवताना किंवा एखाद्या अभ्यासक्रमासाठी किंवा तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तिथे कशी मुलाखत द्यायची, त्यावेळी कोणती काळजी घ्यावी आणि मग कोणती काळजी घ्यावी लागते, अशा काही मुद्द्यांबाबतची माहिती आपणाला असायला हवी. आणि तुम्हाला तर अशा गोष्टींची माहिती असलीच पाहिजे, कारण पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू देण्याची वेळ येणार आहेच. स्वरूप पाहूया आपण आता. या मुलाखतीचे स्वरूप कसे असते? मुलाखत म्हणजे संवाद. संवाद म्हणजे दोन व्यक्ती बोलत असतात पण त्या संवादाला काहीतरी अर्थ असतो.
मात्र हा संवाद पूर्वनियोजित असतो. संवाद काही असाच सुरू होत नाही की बसले दोघ जण शेजारी शेजारी, गाडी यायची वाट बघतायत आणि मग ते बोलायला लागतात, एकमेकांशी हवा पाण्याच्या गप्पा मारतात. तो फक्त संवाद असतो, त्यांच्यात नियोजन नसतं केलेलं. पण जेव्हा मुलाखतीचं पूर्वनियोजन केलं जातं आणि मग संवाद केला जातो, तेव्हा तो हेतुपूर्वक संवाद होतो. म्हणजे तो हेतुपूर्वक संवाद घडवून आणला जातो, त्याला मुलाखत म्हणतात. मुलाखत देणारा, मुलाखत घेणारा आणि ती मुलाखत ऐकणारा, पाहणारा, वाचणारा या तिघांच्या सहभागातून मुलाखत पार पडते. मुलाखतीचे 3 केंद्रबिंदू आहेत. त्रिकोण असतो. पहिला कोणता आहे तर मुलाखत देणारा, ज्याची मुलाखत घ्यायची येतो. नंतर असतो मुलाखत घेणारा, कोण मुलाखत घेतोय. आणि नंतर ती मुलाखत कोण ऐकतो, पाहतो किंवा वाचतोय, हे प्रेक्षक. म्हणजे अशा तिघांच्या सहभागातून मुलाखत पार पडत असते. जेव्हा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवते, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजे मुलाखत होय. पहा, इथे प्रश्नोत्तर असतात, पण ती कशी असतात? क्रमबद्ध. प्रश्न अगोदर लिहून घेतलेले असतात, समोरच्यालाही सांगितलेले असतात, क्रमबद्ध प्रश्न असतात आणि एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि त्याचं कर्तृत्व श्रोत्यांच्या समोर त्या प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून उलगडवून दाखवते. हा जो संवाद आहे त्याला मुलाखत म्हणायचं. थोडक्यात 2 व्यक्तींमध्ये नियोजनपूर्वक झालेला वैचारिक भावनिक संवाद म्हणजे मुलाखत होय. व्यक्ती 2 असतात, पण त्यांचा संवाद जो होतो तो नियोजनपूर्वक आणि तो वैचारिक असतो, भावनिक असतो, नुसत्याच गप्पा मारलेल्या नसतात. मात्र या सहेतुक वैचारिक संवादासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी व्यक्ती, दिवस, वेळ, स्थळ, विषय, कालावधी, उद्दिष्ट इत्यादी गोष्टी अगोदर ठरवल्या जातात. हे महत्वाचं आहे की सहेतुक वैचारिक संवाद करायचा आहे, मुलाखत घ्यायची आहे. पण व्यक्ती कोण आहे, कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी, मुलाखतीचा विषय काय, किती वेळ मुलाखत घ्यायची आणि मुलाखतीचं उद्दिष्ट काय, कोणत्या हेतूने घ्यायची, या गोष्टी अगोदर ठरवल्या जातात, नंतर नव्हे. अगोदर ठरवून मग मुलाखत नियोजन केलं जात. मुलाखतीचे स्वरूप विविधांगी असते. एकाच बाजूचा विचार नाही करत, अनेक बाजूंचा विचार असतो मुलाखतीमध्ये. एका वेळी एकच व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते, हे महत्वाचं आहे. एका वेळी एक व्यक्ती दुसऱ्या एकाच व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते. तसेच एका वेळी एक व्यक्ती अनेक व्यक्तींची मुलाखत घेऊ शकते. म्हणजे एका वेळी अनेक व्यक्ती सुद्धा समोर बसून मुलाखती होऊ शकतात. फोनवरूनही मुलाखत घेतली जाऊ शकते. आजच्या काळात तर काय झूमवर, गुगल मीटवर किंवा अशा इंटरनेटच्या माध्यमातूनही मुलाखत घेता येते. मुलाखत लिखित म्हणजे लिहिलेली, मौखिक म्हणजे तोंडी सांगितलेली, ध्वनिमुद्रित म्हणजे रेकॉर्ड करून ठेवलेली आणि प्रकट म्हणजे समोरासमोर लाईव्ह, अशा विविध स्वरूपाची असते. मुलाखतीचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित, प्रकट अशा विविध स्वरूपाची असते. मुलाखती विचार प्रवर्तक असतात, विचार करायला लावतात रसिकांना, प्रेक्षकांना. भावना प्रधानही असतात. प्रेक्षकांच्या, श्रोत्यांच्या भावनेला हात घालण्याचं सामर्थ्य मुलाखतीमध्ये असतं. श्रोत्यांचे कुतूहल शमवणाऱ्या, कुतूहल म्हणजे जी जिज्ञासा असते श्रोत्यांची, ती कुतूहल शमवणाऱ्या, एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या, अनुभव कथन करणाऱ्या, वाङ्मयीन सौंदर्य उलगडवून दाखवणाऱ्या, पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अशा कितीतरी वेगवेगळ्या स्वरूपाच्या मुलाखती असतात. पहा की श्रोत्यांचं कुतूहल शमवायचंय नेमकं काय, की एखाद्या कमी वयातील मुलीने सागरी अंतर पार केलेलं आहे, अशा मुलीचा जर इंटरव्ह्यू घ्यायचा, मुलाखत घ्यायची, तर श्रोत्यांना कुतूहल असते, एवढी छोटी मुलगी आणि कसं काम केलं असेल तिने. मग ते प्रश्न उत्तराच्या माध्यमातून श्रोत्यांना उलगडवून दाखवायचं. नंतर एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या, तांत्रिक माहिती देणाऱ्या, नंतर अनुभव कथन करणाऱ्या, की उदाहरणार्थ सिंधुताई सपकाळ यांची मुलाखत घ्यायची आहे, तर त्यांना तसे प्रश्न विचारायचे, म्हणजे त्या जीवनातील त्या अनुभव सांगतील. अतिशय भावना प्रधान अशा प्रकारचा हा इंटरव्ह्यू किंवा मुलाखत होऊ शकते. किंवा वाङ्मयीन सौंदर्य उलगडवून दाखवा, एखाद्या साहित्यिकाची मुलाखत घेतली तर वाङ्मयीन सौंदर्य, साहित्याचं सौंदर्य उलगडून दाखवलं जाईल. आणि अशा मुलाखती पिढ्यानपिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या असतात. अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या मुलाखती
असतात. जवळ सांगण्यासारखे काही आहे. पहा बरं का, मुलाखत कोणाची घेतली जाते, तर ज्यांच्या जवळ सांगण्यासारखे काहीतरी आहे, की त्याने काहीतरी विशेष काम केलंय आणि ज्यांच्याकडून ऐकण्यासारखे काही आहे आणि ते सांगू शकतात त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल, अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाऊ शकते. मग त्यामध्ये कोण कोण लोक असतात? लोकप्रतिनिधी, नंतर म्हणजे आमदार खासदार असतील राजकीय क्षेत्रातले, नंतर कलावंत असतील, मग ते गाण्याच्या क्षेत्रातील असो, चित्रपटाच्या, मालिकाच्या किंवा कुठल्याही, किंवा साहित्यिक असू शकतात, खेळाडू असतील, वैज्ञानिक असतील, डॉक्टर असतील, अध्यापक, शिक्षक, आदर्श पुरस्कार मिळवणारे जे शिक्षक आहेत त्यांचे, असे असू शकतात. या सर्वांच्या मुलाखती घेता येतील. तसेच व्यावसायिक असू शकतात, उद्योजक, वकील, विशेषज्ञ, तंत्रज्ञ, लेखक, कवी, गिर्यारोहक, संपादक, ज्येष्ठ नागरिक, सैनिक, वैमानिक, पुरस्कार विजेते, विचारवंत, शेतमजूर, कामगार, अगदी फेरीवालेही असू शकतात. म्हणजे मुलाखत कोणाची पण घेता येऊ शकते. फक्त काय क्रायटेरिया आहे, काय निकष आहे, की त्याच्याजवळ सांगण्यासारखं काहीतरी पाहिजे आणि ज्याच्याकडून ऐकण्यासारखं काहीतरी आहे, अशा व्यक्ती अनेकांची मुलाखत घेता येऊ शकते. सामान्यतः कर्तृत्व संपन्न व्यक्ती, ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष ठसा उमटवला आहे, अशा असाधारण व्यक्ती, म्हणजे आपलं वेगळं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलंय, आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे, अशा व्यक्ती, ज्यांनी जगावेगळी आव्हाने पेलून असामान्य कर्तृत्व गाजवले आहे, अशी व्यक्तिमत्वे आणि जगावेगळी आव्हानं त्यांनी पेलवलेली आहेत, अशा व्यक्ती. हे एखादं शेतकरी आहे, त्याने लॉकडाऊनच्या काळामध्ये विहीर खणली आपल्या कुटुंबाच्या मदतीने. एखादा शेतकरी आहे की त्याने एका एकरामध्ये डोंगराळ जमिनीवर फळबाग फुलवलेली आहे आणि चांगलं उत्पन्न मिळवलेलं आहे. अशा एखाद्या उद्योजकाने लहान छोट्याशा घरगुती व्यवसायापासून मोठ्या व्यवसायापर्यंत पोहोचलेला आहे. एखादा विद्यार्थी झोपडीत राहून अभ्यास केला आणि IAS झाला, कलेक्टर झाला. अशी काहीतरी समाजात ज्यांच्याबद्दल विशेष आदर आणि कुतूहल आहे, अशा व्यक्ती, अशा कितीतरी जणांची मुलाखत घेतली जाऊ शकते. अगदी सामान्य माणसांची मुलाखत घेतली जाऊ शकते. अट फक्त एवढीच की त्यांच्याकडे काहीतरी आगळे वेगळे सांगण्यासारखे असले पाहिजे. अगदी एखाद्या सामान्य शेतकऱ्याची किंवा शेतमजुराची पण मुलाखत घेता येऊ शकते, पण त्याला त्याच्याजवळ काहीतरी सांगण्यासारखं जगावेगळं असं काहीतरी असेल, ऐकणारे असतील, सांगणारे असतील, तर ते शक्य आहे. ही अट महत्वाची आहे. आता आपण पाहूया मुलाखतीचे हेतू काय असतात. मुलाखत घेण्याचे हेतू अनेक असतात, अनेक हेतू आहेत. मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी, म्हणजे मुलाखत देणारा कर्तृत्ववान व्यक्ती आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू समजून घ्यायचे. तसेच त्या व्यक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी मुलाखत घेतली जाऊ शकते, किंवा त्या व्यक्तीने जे कार्य केलेलं आहे ते समाजासमोर आणायचं, जगासमोर आणायचंय. आता पहा की आता ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे मीराबाईंनी ना, मग त्यांची जर मुलाखत घेतली तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू समजतील, त्यांचं कार्य समजेल, त्याचं कार्य जे काय आहे त्यावर प्रकाश टाकला जाईल. अनेकांचे जीवन म्हणजे संघर्ष गाथा असते. आता तिने पण खूप गरिबीच्या परिस्थितीतून वर येऊन इथपर्यंत पोहोचलेली आहे. अशा खेळाडूची मुलाखत होऊ शकते, किंवा गायकाची मुलाखत होऊ शकते, शिक्षकाची होऊ शकते, गरीब विद्यार्थी कलेक्टर झालाय त्याची होऊ शकते. संघर्षाची गाथा, जनसामान्यांच्या मनात तो संघर्ष जाणून घेण्याची इच्छा असते. आणि सामान्य लोकांना इच्छा असते की अरे, भांडे घासणाऱ्या आईची मुलगी मोठी ऑफिसर झाली, फौजदार झाली, कशी झाली असेल बरं. आपल्या मनामध्ये ती इच्छा असते, म्हणून मुलाखत आपल्याला ऐकावीशी वाटते, पाहावीशी वाटते, त्यासाठी मुलाखत घेतली जाऊ शकते. व्यक्तीच्या कर्तृत्वाबरोबरच त्या व्यक्तीच्या आत दडलेला माणूस समजून घेण्यासाठी प्रामुख्याने मुलाखत घेतली जाते. पहा, व्यक्तीच्या आतमध्ये एक माणूस दडलेला असतो. आता विश्वास नांगरे पाटलांची तुम्हाला माहितीये ना, पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची जर मुलाखत घेतली तर आपल्याला वाटेल बापरे, पोलीस आहेत, फार कडक असतील, शिस्तीचे आहेत, पण त्यांच्या आतमध्ये एक संवेदनशील माणूस दडलेला आहे. गुन्हेगारांशी लढा देताना त्यांच्या मनामध्ये एक माणूस दडलेला आहे. समजून घेण्यासाठी
त्या व्यक्तीची मुलाखत महत्वाची ठरू शकते. विचारवंतांची विविध विषयांवरील मते जाणून घेण्यासाठी, ही आता कोरोनाची महामारी आहे त्या संदर्भामध्ये टीव्हीवर पाहताना मुलाखती येतात, त्यातून आपल्याला ती माहिती मिळू शकते, विविध विषयांवरील मतं कळतात. एखाद्या तज्ञ व्यक्तीकडून नवे काही माहीत करून घेण्याच्या हेतूने आणि एखाद्या क्षेत्रातला जो तज्ञ व्यक्ती असेल त्याच्याकडून नवीन नवीन माहिती घेणं, एखादी घटना सखोलपणे समजून घेण्यासाठी मुलाखतीचे आयोजन केले जाते. किंवा एखादी घटना आहे त्या संदर्भातील अधिक माहिती मिळवायची तर त्या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तीची मदत घेतली जाते. मुलाखत देणारी व्यक्ती ज्या परिसरात लहानाची मोठी झाली तो परिसर जाणून घेण्यासाठी, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी, जनजागृतीसाठी, कलांचा रसास्वाद घेण्यासाठी मुलाखती घेतल्या जातात. मुलाखत घेण्यामागे असे अनेक हेतू असतात आणि अशा मुलाखती मागे अनेक हेतू असू शकतात. उदाहरणार्थ अण्णा हजारेंची मुलाखत घेतली तर समाजाचं प्रबोधन करण्यासाठी किंवा सामाजिक कार्य त्यांनी कसं केलंय त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेता येऊ शकतो. आता पाहूया आपण मुलाखत घ्यायची तर मग पूर्वतयारी काय करायची, मुलाखत घेताना काय काय पूर्वतयारी करायची आहे ते पाहूया आपण. मुलाखत उत्तम व्हावी यासाठी पूर्वतयारी तर करावी लागतेच, म्हणजे पूर्वतयारीचा गृहपाठ भरपूर करणे हा यशस्वी मुलाखतीचा पाया आहे. जसं तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी पूर्वतयारी करावी लागते, अभ्यास करावा लागतो, तसं मुलाखत घेण्याच्या पूर्वी अशा प्रकारे पूर्वतयारी करावी लागतो, अभ्यास करावा लागतो, गृहपाठ लिहावा लागतो, ट्युटोरियल लिहावं लागतं. सर्वात महत्वाची पूर्वतयारी म्हणजे ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याच्याबद्दलची आवश्यक ती माहिती मुलाखत घेणाऱ्याकडे आधीपासूनच उपलब्ध असली पाहिजे. म्हणजे काय, ज्याची मुलाखत घ्यायची त्याची माहिती अगोदर मिळवायची, लिहून काढायची, अभ्यास करायचा, गृहपाठ करायचा. आता त्याचं उदाहरण पाहू आपण. त्यांचे पूर्ण नाव माहिती पाहिजे, असल्यास टोपण नाव, की टोपण नाव म्हणजे दुसरं काही नाव आहे का त्यांना, त्यांचं वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, त्यांचा पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कुटुंबात कोण कोण आहे, त्यांचं कर्तृत्व म्हणजे त्यांनी काय काय कार्य केलंय, सध्याचा हुद्दा म्हणजे सध्या ते कोणत्या पदावर काम करत आहेत, मिळालेले मान सन्मान आणि त्यांच्या कामाबद्दल त्यांना कोणकोणते मान सन्मान मिळाले, कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत, त्यांचं लेखन कार्य काय आहे, त्यांनी काही लेखन केलेलं आहे का, त्या लेखन कार्याचाही विचार करावा लागतो. वैचारिक पार्श्वभूमी आणि त्या व्यक्तीची वैचारिक पार्श्वभूमी इत्यादींची माहिती अगोदरच तयार करून ठेवावी लागते. ही पूर्वतयारी आहे. ज्याची मुलाखत घ्यायची एवढा बायोडाटा त्याचा तयार ठेवावा लागतो, याचा गृहपाठ करावा लागतो. मुलाखत घेणाऱ्याने मुलाखतीच्या विषयासंबंधीचे सखोल वाचन करून ठेवले पाहिजे. म्हणजे ज्याने मुलाखत घ्यायची आहे त्याने काय काय अभ्यास करायचे, व्यक्तीची माहिती तर ठेवायचीच, परंतु त्या संदर्भातील माहिती, त्या विषयासंदर्भातील माहिती सखोलपणे अभ्यासलेली असली पाहिजे. कारण प्रश्न विचारायचे आहेत, जर मुलाखत घेणाऱ्याला जर त्या क्षेत्रातली माहिती नसेल प्रश्न विचारता येणार नाही. म्हणून मुलाखतीच्या विषयासंबंधीचं सखोल वाचन करून ठेवायचं आहे. त्यानंतर तो विषय, ते उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीत विचारायचे प्रश्न तयार केले पाहिजेत आणि नंतर त्या विषयाला अनुसरून प्रश्नावली तयार करायची. मुलाखतीसाठी किती वेळ लागणार आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार प्रश्न संख्या निश्चित करावी लागते. मग किती वेळ लागेल बरं आपल्या या मुलाखतीला, त्यानुसार त्या वेळेमध्ये योग्य ते प्रश्न विचारले जाऊन योग्य ते उत्तर त्यामध्ये घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेवायचंय. म्हणजेच प्रश्न संख्या निश्चित करायची, तसेच त्या प्रश्नांचा योग्य तो क्रमही लावून ठेवायचा आहे. प्रश्नांचा क्रम लावायचा, नाहीतर मग क्रम नसेल तर कळणार नाही कोणता प्रश्न कधी विचारायचा. असा क्रम लावून प्रश्न विचारावे लागतात. अशा प्रकारे पूर्वतयारी केली जाते. मुलांना आजच्या टॉपिक मध्ये आपण उपयोजित मराठीमध्ये मुलाखत हा जो उपयोजित घटक अभ्यासलेला आहे, यामध्ये आपण प्रस्तावना अभ्यासली, मुलाखतीचं स्वरूप अभ्यासलेलं आहे आणि मुलाखतीचे हेतू आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न अभ्यासलेला आहे, मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी. या टॉपिकचा अभ्यास तुम्ही करून ठेवा. उरलेला भाग जो आहे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये घेणार आहोत.